जम्मू काश्मीर, हिमाचल आणि पंजाबमध्ये पावसानं हाहाकार केलेला आहे। वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन झालं आणि यात 33 जणांचा मृत्यू झालाय। तर पंजाबमध्ये भारतीय आर्मीकडून थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। काश्मीरमधल्या अनेक भागात लष्कराद्वारे नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे। वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे 33 जणांचा मृत्यू झालाय। जोरदार आवाजासह डोंगरावरून माती आणि मोठे दगड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। यामुळे माता वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। जम्मूतल्या भटिंडी भागात रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता। जम्मूतला ग्रेटर कैलाश भागही पाण्यात गेला होता। काश्मीरच्या डोडा भागातल्या मंदिरात पाणी शिरलं। पंजाबला मुसळधार पावसानं झोडपलाय। पंजाबच्या माधोपूरमध्ये सीआरपीएफचे जवान थांबलेल्या इमारतीला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। पुराच्या पाण्यानं वेढा दिलेल्या इमारतीत सीआरपीएफचे 22 जवान आणि 3 नागरिक अडकले होते। भारतीय लष्करानं त्या इमारतीवर हेलिकॉप्टर उतरवत त्यांना रेस्क्यू केलं। सीआरपीएफच्या जवानांना रेस्क्यू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ही इमारत कोसळली। कोसळलेल्या इमारतीच्या छतावर अडकलेल्या एका व्यक्तीलाही हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलं। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूत बियास नदीला मोठा पूर आलाय। या पुरामुळे नॅशनल हायवे देखील पाण्यात गेलाय। पठाणकोट जवळ रावी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। चंदीगड मनाली हायवे पाण्यात गेलाय। अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकही विस्कळीत झाली आहे। तर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळली। यामुळे वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय।